नवी मुंबई ऐरोली नोडमधील सेक्टर 10A येथील 30 हेक्टर जमीन तसंच खारघरमधील 100 एकर जमीन निविदा न काढता विकासाच्या नावाखाली एका बड्या उद्योगपतीला देण्यासंदर्भातील प्रस्ताव सिडकोनं तातडीनं रद्द करावा अशी आग्रही मागणी माजी खासदार संजीव नाईक यांनी सिडकोचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांची भेट घेऊन केली आहे। सिडकोच्या प्रचलित धोरणानुसार अथवा नियमानुसार भूखंडाचं वाटप न करता एवढ्या मोक्याचा प्रचंड रकमेचा भूखंड परस्पर वाटप करणं हे अत्यंत चुकीचं आणि अयोग्य असल्याची भूमिका देखील यावेळी ठामपणे मांडली। सिडको एमडी साहेबांच्याकडे आम्ही आज आलो। प्रामुख्याने दोन मुद्दे या ठिकाणी होते की पेपरमध्ये, टीव्ही मध्ये, न्यूज मध्ये अशी बातमी आली की 100 एकर जमीन खारघर आणि 75 एकर जमीन ऐरोली या ठिकाणी सिडको काहीतरी अशा पद्धतीचं काहीतरी टेंडर न काढता देण्याच्या अनुषंगाने प्रयत्न आहे कुठल्या तरी मोठ्या बिल्डरला, असं लोकांमध्ये गैरसमज या आताच्या सरकारच्या बद्दल लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न चालू होता आणि म्हणून त्याच्या संदर्भामध्ये कुठेही चुकीची गोष्ट होता कामा नये। माननीय गणेशजी नाईक साहेबांच्या ऐरोली मतदारसंघामध्ये हा विषय असल्यामुळे त्यांनी त्वरित माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री साहेबांना या संदर्भात विगत केलेला आहे आणि सिडकोच्या एमडी साहेबांनी आता आम्ही पत्र दिलेलं आहे की अशी कुठलीही गोष्ट होता कामा नये जी जनतेला माहीत नाही। जे काय आहे स्पष्टता असली पाहिजे, त्याच्यामध्ये पारदर्शकता असली पाहिजे आणि पारदर्शकता नसताना कुठलाही व्यवहार सिडकोच्या माध्यमातून होता कामा नये अशा पद्धतीची आम्ही मागणी केली। ब्युरो रिपोर्ट, नवी मुंबई नेटवर्क।